उद्दिष्ट नसतात, पण मात्र फलंदाजांचा स्टान्स आणि गोलंदाजीची गुणवत्ता यावर आधारित क्षेत्ररक्षण जर तुम्ही लावलं तर नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा फायदा होत असतो. पाहूया या क्षेत्ररक्षणाचा फायदा नक्की कोणाला होतोय. पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय 3:32. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, एक चांगल्या दर्जाचा बाउन्सर हाताळला गेलाय गोलंदाज विनोदच्या वतीनं आणि या बाउन्सरचं प्रत्युत्तर नव्हतं निखिलकडे, कारण अनपेक्षित बाउन्स मात्र तुम्हाला नेहमीच बुचक्यात टाकत असतो आणि तेच मैदानाच्या पाहायला मिळालं निखिलच्या वतीनं. गर्दन का नाप लेती हुई सीधी गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई थी. पहिला बॉल डॉट विनोदचा ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल ब्रेक होतोय खेळपट्टीवर, जसा पिच होतोय. आपण जर व्यवस्थित लक्ष घातलं विनोदच्या गोलंदाजीवर तर खूप चांगल्या पद्धतीनं व्रिस्ट मोमेंट आहे, बोटांची जादू आणि बॉल ग्रिपिंग खूप चांगल्या पद्धतीनं विनोदची आहे. त्याचमुळे बॉल जसा पिच होतोय थोडासा कमी गतीनं ट्रॅव्हल होतोय फलंदाजाच्या दिशेनं आणि स्ट्रोक खेळताना थोडीशी घाई पाहायला मिळाली. स्ट्रोक अगोदर खेळला जातोय, बॉल उशिराने फलंदाजापर्यंत पोहोचतोय. हीच कुठेतरी गुणवत्ता आहे, कलात्मकता आहे विनोदच्या गोलंदाजीची. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. लेकिन मनीष मैं ये जरूर कहना चाहूंगा कि हवा के झोंकों का फायदा उठाना होगा. ऑन साइड पर देखिए, अगर खेलते हैं तो बिल्कुल एक बड़ा स्ट्रोक दिखाई देगा. पण अपेक्षा जर फलंदाजाला वेगवान गोलंदाजीची आहे आणि ती अपेक्षा मात्र पूर्ण करू देत नाही विनोद, तर फलंदाज तरी काय करेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल विनोदच्या वतीनं. यावेळेस अखूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला पूरण्याचा इरादा होता, तितकंसं एलिव्हेशन बॉलला मिळालं नाही. बॉल पोहोचते लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक अवेलेबल होता, प्रोटेक्शन तैनात केलं गेलेलं आहे. एक फिल्डर आहे डीप मिड विकेटला, एक आहे लॉंग ऑनला आणि त्याच दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. फक्त मी ते एक धावसंख्या सुरू होते आई वज्रेश्वरी निंबवली या संघाची एका धावेने. आता राजा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. उंच पुरुष यष्टी आहे, पॉझिटिव्ह अप्रोच त्याचा नेहमीच आपण खेळपट्टीवर पाहिलाय. तोच पॉझिटिव्ह अप्रोच या सामन्यात पाहायला मिळेल का. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं संदीपजी की बॉल टप्पा घेतल्यानंतर ब्रेक होतोय, थोडासा कमी गतीने फलंदाजापर्यंत पोहोचतोय आणि त्याचमुळे त्या प्रश्नाची उकल अजूनही फलंदाजाला करता आली नाही की कशा पद्धतीने विनोदच्या गोलंदाजीला फेस करायला हवं. 4 बॉल डिलिव्हर झालेले आहेत या पहिल्या षटकातले. धावसंख्या फक्त 1, बिनबाद 1, 1 फॉर द नो लॉस. एक चांगली सुरुवात मी म्हणेन श्री गणेश भरोडीची. नाणेफेक जिंकल्यानंतर विथ द बॉल विनोदची चांगली सुरुवात या षटकामध्ये पाहायला मिळाली. विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र राजा ज्याने वाजवलाय कित्येक गोलंदाजांचा बँड बाजा, बॉलला पाठवलंय पूल करताना मिड विकेट सीमारेषा पार, मिळतील 6 षटकार. सबको मालूम है और सबको खबर हो गई. बदल करणं खूप गरजेचं होऊन बसते गोलंदाजासाठी, पण मात्र तो बदल केला गेला नाही विनोदने आणि त्याचमुळे अखूट टप्प्याच्या बॉलला ओळखताना आडव्या बॅटीने खूप चांगल्या पद्धतीने हा फोर्स पूलच्या वतीनं खेळला गेला आणि त्याचमुळे 6 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. सुरुवात चांगली झाली होती विनोदची या षटकाची, पण त्यानंतर मात्र शेवट आपल्या नावावर करण्याच्या उद्देशाने तो आक्रमक पवित्रा राजाचा. फुलरींचा बॉल बॅट अँड पॅड मधला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल, फक्त एकच मिळेल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात नक्कीच यश मिळालेलं आहे राजा गुळवीला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आई वज्रेश्वरी निंबवली या संघाची बिनबाद 8 धावा, 8 रन्स नो लॉस. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है उन्होंने. पहली 2 गेंदें उछाल थी, गर्दन का नाप लेते हुए गेंद चली गई थी. उसके बाद ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदों को किया, शरीर से टकराई थी और लगभग वहाँ पर अंदाज़ा आ गया था बल्लेबाज को और उन्होंने सिक्सर भी लगाया था. तो यहाँ पर 8 रन आ चुके हैं बिना कोई विकेट के नुकसान पर. तो ये एक बहुत ही बढ़िया बात होगी. हालांकि विकेट उनके हाथ में है. आने वाले 3 ओवर में लगभग यहाँ पर स्कोर खड़ा करना होगा क्योंकि बरोड़ी की टीम जो है काफ़ी ज़बरदस्त टीम है और उनके विरुद्ध में खेलते हुए लगभग 50 तक रन बनाने होंगे टीम को. आता एक्सपिरियन्स बॉलर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे विष्णू पाटील. 50 वर्षांचा हा तरुण खेळाडू ज्याने कित्येक मैदानं आपल्या नावावर केलेले आहेत आणि मास्टर मला खेळायचं नाही, 40+ मला खेळायचं नाही, तोच आविर्भाव त्यांचा नेहमीच राहिला. त्याचमुळे रेग्युलर क्रिकेटवर त्यांचं विशेष प्रेम दिसून येते. धावसंख्या झाले निंबवली या संघाची बिनबाद 8 धावा. विष्णू पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल राजा गुळवी. मजा येईल बेस्ट वर्सेस बेस्ट.
यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन षटकार. स्ट्राईक किती महत्वाची आहे कुठल्याही तगड्या फलंदाजासाठी त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कारण शेवटच्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक राजा गळवीने स्वतःकडे ठेवली. त्याला माहिती आहे की पहिलं षटक जरी आपल्याला आपल्या नावावर करता आलं नाही तरी काय झालं, पुढच्या षटकावर आपण अधिराज्य गाजवू शकतोय. विकास अनंत भोईर माजी सभापती पंचायत समिती यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचं देखील उद्घाटन सोहळ्यासमयी आगमन झालं होतं. त्यांचं देखील आम्ही जय कापरबा स्पोर्ट्सच्या वतीनं स्वागत करतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पामचा खूप चांगला वापर विष्णू पाटील करत असतात आणि आता ती वेळ आली होती ते त्यांनी जाणलं आणि मात्र आक्रमक फलंदाजाला अडवण्यासाठी वेग नाही तर परिवर्तन गरजेचं होतं. ते ओळखताना बॉलचा टप्पा थोडासा खेचला आणि त्यानंतर थोडासा आउटकटर केला आणि त्याचमुळे हा बॉल खेळता आला नाहीये. राजाला धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजेच 14 या आकड्यावर 14 रन्स. पुन्हा एकदा वेगावर निर्भर राहिले होते विष्णू पाटील पण वेगाला वेगाने प्रत्युत्तर देणारा बॉलला उडवलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट. मिळतोय 6 धावांचा जॅकपॉट. ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. आपण रिप्ले पाहू शकतो. खूप चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला कारण ऑफ स्टंपच्या बाहेर उभे होते आणि त्यानंतर मात्र रिच मध्ये होतात राजाचा हा बॉल आणि त्या बॉलला आउट ऑफ रेंज करताना खूप चांगलं कॅमेरा वर्क रोहन तरे यांचं आम्हाला पाहायला मिळालं. BTC लाईव्हच्या वतीनं हे आपण थेट प्रक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांसाठी पुरवित आहोत आणि त्याचमुळे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 20 धावा झालेल्या आहेत ज्यामध्ये राजा गुळवीच्या 3 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. निखिल खेळतोय 1 धावेवर. विष्णू पाटील प्रतिकार करतील का? यावेळेस मात्र ओळखलं पारखलं आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पुल करताना बॉलला पाठवलं डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलिशान षटकार. हवा के साथ साथ घटा के संग संग या गाण्याची मला आठवण आली कारण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कुठेतरी पोषक असं वातावरण या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच वातावरणाचा फायदा उचलताना हवेच्या झोतांचा खूप चांगला आढावा घेताना तो स्ट्रोक्स राजा गोळवेच्या बॅटमधून आपण पाहिलं. एकूण 25 धावांवर तो खेळतोय. सांघिक धावसंख्या झाले. आई वज्रेश्वरी निंबवली या संघाची 26 धावा. बॉल्स डिलिव्हर केलेले ते या षटकातल्या तापातनं 4 आणि या 4ही बॉलवर आरूढ होण्याचा प्रयत्न राजाचा नक्कीच पाहायला मिळाला होता आणि त्यापैकी 3 वेळा तो यशस्वी झाला. 1 बॉल डॉट फेकण्यामध्ये सफलता मिळाली होती विष्णू पाटील यांना. जबाबदारी आहे, जबाबदारीची ओळख सुद्धा आहे पण पूर्ण करताना थोडेसे कमी पडतात विष्णू पाटील. आता दिशा बदलले अराउंड विकेट पण मात्र त्याचा काही उपयोग होत नाहीये कारण राजाने 6चा पाडा बोलण्याची सुरुवात केली आहे. बॉलला उडवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. गगनचुंबी षटकार. थँक्यू. धनाजी मासा मला सूचित करतात की या स्पर्धेतली षटकारांची ही 3री तिकडी आपण पाहिली. 6 धावांची वाढ होऊन धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन थांबली. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. थोडेसे महागडा ठरलेले आहेत विष्णू पाटील कारण विकेटचा शोध तर बाजूला राहिला पण धावा खर्च होत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅक टू बॅक 4था. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. आजच्या दिवसातला सर्वात लांब फेकला गेलेला हा उत्तुंग षटकार. दोन षटकांचा
आहे 2 षटकां समाप्तीनंतर आई वज्रेश्वरी निंबवले या संघाने राजा गळवीच्या फलंदाजीच्या जोरावर बनवलेले आहेत 38-19 ची गती मेंटेन केलेली आहे. 4 षटकांचं क्रिकेट आहे आणि या 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिल्या 2 षटकांवर मात्र अधिराज्य राजा गळवी आणि आई वज्रेश्वरी निंबवले या संघाचं राहिले. पुढील 2 षटकांमध्ये नक्की काय घडते, काय बिघडते, काय फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यावर निर्भर राहताय का, की पुढचे 2 गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक मिळवून देतील श्री गणेश भरोडे या संघाला, ते ऐकवण्यासाठी आमंत्रित करूया ते म्हणजे संदीप बागुल सरांना. ओवर टू यू. बहुत बहुत धन्यवाद मनीष जी. तो 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है यहाँ पर 38. पहले ओवर में 8 रन आए थे, दूसरे ओवर में 30 रन. तो धुआंधार बल्लेबाजी का प्रदर्शन. हालांकि राजा के बल्ले से हमने देखा राजा ने बिल्कुल वो विश्वास नहीं रखते, एक एक 2-2 रन में छक्के चौके लगाए और पूरी तरीके से धो डाला है गेंदबाज को. तीसरे ओवर के देखना होगा किस गेंदबाज को यहाँ पर गेंदबाजी दी जाएगी, गेंद थमा दिया जाएगा. अश्विन को यहाँ पर गेंदबाजी के लिए लाया गया है और सामना करेंगे बल्लेबाज निखिल. निखिल को काफ़ी देर के बाद स्ट्राइक मिली है. हालांकि इससे पहले राजा पूरी की पूरी ओवर जिन्होंने खेली और एक ज़बरदस्त स्ट्रोक खेलते हुए अपने सबको प्रभावित किया है. इस बार नवर की पहली गेंद थी, पहले बल्ले से उसके बाद शरीर से टकराई थी, डायरेक्ट हिट करने की कोशिश थी, करीबी मामला हो सकता था लेकिन विकेटों से काफ़ी दूर और इस रन को पूरा किया है. रन को हालांकि चुराया है. अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका गया था, डायरेक्ट हिट करने की कोशिश थी लेकिन 1 रन तेजी के साथ पूरा हो चुका है. स्ट्राइक पर अभी आ चुके हैं राजा, जिन्होंने पिछले ओवर में बिल्कुल छक्के लगाए थे और 9 गेंदों का सामना करते हुए खेल रहे अभी 37 पर, जिसमें शामिल है 6 सिक्सर और केवल 1 सिंगल और 2 डॉट गेंदे. सिक्सर चौका लगाना पसंद करते हैं, हालांकि ऑन साइड पर बढ़िया स्ट्रोक खेलते हैं. और इस बार ये ऑप्शन के काफी बाहर गेंद थी. वाइड का इशारा अंपायर द्वारा आ चुका है. अतिरिक्त रन जरूर यहां पर मिलेगा. ये आप देख सकते हैं साफ प्रेशर नजर आता हुआ. जिस तरीके से राजा ने पहले छक्के छुड़ाए थे और बहुत ही स्ट्रांग बल्लेबाज है, राजा की विकेट लेना काफी महत्वपूर्ण रहेगा टीम के लिए. इस बार फुटटॉस गेंद थी, बल्ले पर ठीक तरीके से नहीं ले पाए थे लेकिन गेंद सो सीधी जाएगी सीमा रेखा पार. देखना होगा, ये अंपायर द्वारा रिव्यू भी आया है, वो भी देखेंगे लेकिन चौका तो यहां पर आ चुका है. बिल्कुल जबरदस्त गेंद थी, तेज कर्रार गेंद थी. कुछ ही क्षणों में आपको पता चलेगा कि अंपायर द्वारा क्या निर्णय आता है. कुछ ही क्षणों में आपको पता चलेगा निर्णय हमारे अंपायर का.
हमारे मान्यवर भी यहाँ पर इस मैच का मजा लेते हुए, काफी सारे दर्शक यहाँ पर आ चुके हैं और काफी बढ़िया माहौल है इस समय मैदान पर। कुछ ही क्षणों में आपको पता चलेगा ये निर्णय क्या आता है। खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण आधुनिक क्रिकेट खेळतो आणि प्रत्येक गोष्ट आपण शहानिशा करत असतो आणि तोच वापर या ठिकाणी खेळाडू करतायत या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे असं पंच दर्शवत आहेत। फेअर डिलिव्हरी, फेयर डिलीवरी, वैलिड डिलीवरी यहाँ पर जांच के बाद यहाँ पर पता चला है और चौका भी आ चुका है। चौके की मदद से स्कोर हो चुका है 44। इस बार ब्लॉक होल में गेंद थी, अपने गेंदबाज के बगल से गेंद को खेला था। दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाहते थे, लेकिन काफी बढ़िया थ्रो, एक ही रन से संतुष्ट होना होगा बल्लेबाजों को। और एक रन की मदद से 45 पर जाकर पहुंच चुका है स्कोर। स्ट्राइक पर अभी आ चुके हैं निखिल राजा, जो कि 42 रन बनाकर खेल रहे हैं। इस बार हवा में उड़ाया है, क्या ये कैच होगा? बिल्कुल नहीं, कैरी नहीं हुई थी गेंद। ऑन साइड पर डिप मिड विकेट पे खिलाड़ी जिन्होंने गेंद को रोका और स्ट्राइक दी है अभी राजा को। राजा ने 11 गेंदों का सामना करते हुए 42 रन बनाकर खेल रहे हैं, जिसमें शामिल थे 6 छक्के और 1 चौका। इस बार पटकी हुई गेंद थी, उसका फायदा उठाया और ये बिल्कुल लंबा चौड़ा सबसे सिक्सर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, तारीफ करनी होगी। एलिवेशन काफी बढ़िया था और इस तरीके के गेंदों को बिल्कुल नहीं छोड़ते। रडार में आई थी गेंद और बल्ले के मध्य से, और इसी के साथ राजा का स्कोर हो चुका है 48। केवल 2 रन आवश्यक है, दूर है अर्धशतक से। यस, इस पूरी टूर्नामेंट के ये दूसरे बल्लेबाज होगी अगर ये 50 रन पूरे करते हैं तो। लगभग छक्के उन्होंने लगाए हैं, 7 छक्कों के मदद से 48 पर खेल रहे हैं। और जय हनुमान सारंगाव के धीरज ने 16 गेंदों में 50 रन पूरे किए थे और इन्होंने, राजा ने तो बिल्कुल 13 गेंदों में 48 की पारी यहां पर खेल रहे हैं। देखना होगा अगली गेंद। और इसी के साथ ये देखिए गैप में से, और ये एक टप्पा खाती हुई गेंद सीधी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। और इसी के साथ 13 गेंदों में 50 के ऊपर रन बनाए हुए हैं। राजा की तारीफ करनी होगी, क्या जबरदस्त उन्होंने बल्लेबाजी की है, ताबड़तोड़ बल्लेबाजी विस्फोटक अंदाज में उनकी धुआंधार बल्लेबाजी का प्रदर्शन हुआ और अपनी टीम के लिए काफी बड़ा योगदान उनका रहा। काही खेळाडू हे मात्र त्याच शैलीसाठी ओळखले जातात जी शैली आपण आता राजाची पाहिली। आपण पाहू शकतो त्याचा स्टॅट्स 13 बॉल्समध्ये 52 धावा, 7 षटकार आणि 2 चौकार आणि खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्येला आकार देण्याचं काम मुख्यत्वे राजाने केले आणि निखिल फक्त एन्जॉय करत राहिला राजाची बॅटिंग। आणि खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपला सहखेळाडू खेळतो त्याला जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळायला हवी, त्यातून निखिल थोडासा बॅकफुटवर थांबला, राजाला फ्रंटफुटला येऊ दिलं आणि राजाने मात्र त्या अपेक्षेचा कुठेतरी चांगलं सार्थकी लावताना एक चांगली धुवाधार फलंदाजी दाखवली। 3 षटकांचा खेळ संपूर्ण धावसंख्या 56। बिल्कुल नाम की भी राजा है और बल्लेबाजी में भी राजा। क्या उम्दा पारी खेली है उन्होंने और केवल 13 गेंदों में उन्होंने 50 रन पूरे किए हैं। तो गेंदबाजी के लिए यहाँ पर गेंदबाज धीरज को गेंद थमा दी है। आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए धीरज अपने गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए और सामना करेंगे निखिल। इस बार फुटोस गेंद थी, जमीन से लुढ़कती हुई गेंद सीधी लॉन्ग ऑन की दिशा में ऑन ड्राइव, और निखिल ने अपना काम भी अच्छा किया है। जब भी उनके पास स्ट्राइक आई है उन्होंने स्ट्राइक को रोटेट किया है और राजा को ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक पर लाने की कोशिश उन्होंने की है। उनको पता है कि राजा फिलहाल फॉर्म में है और उनको रोकना काफ़ी असंभव हो चुका है गेंदबाजों के लिए।
राजा को आउट करना होगा यहाँ पर अगर रन रेट को रोकना होगा तो। इस बार इनसाइड आउट खेला है, हवा में गेंद है और देखना होगा सीधी कमेंट्री बॉक्स के सामने आती हुई गेंद 6 रनों के लिए। डीजे प्लीज। या फलंदाजाकडे दुसरे काही ऑप्शन्स आहेत का की फक्त षटकारावरच हा निर्भर आहे, चौकारांवर निर्भर आहे आणि तेच पाहायला मिळालंय. त्याचं जर आपण स्टॅट पाहिलं तर एकूण 8 षटकार, 2 चौकार, 2 सिंगल्स आणि 2 डॉट. ऐसे पहले ये बल्लेबाज होंगे जिन्होंने आज के दिन में इतने सिक्सर लगाए. इस बार घुटने के बलबूते पे हवा में गेंद और ये देखना होगा क्या कैच ले पाएंगे. और प्रयास तो बल्कि बढ़िया किया, अपने टीम के लिए रन भी बचा है और अच्छा फील्डिंग का प्रदर्शन भी उन्होंने किया है. लगभग 2 रन तो आसानी के साथ पूरे किए हैं दोनों बल्लेबाजों ने. बघा अजय पाटील जो अनुपस्थित आहे त्याने मात्र बाळकुमच्या स्पर्धेमध्ये 6 बॉल्समध्ये 24 धावा मात्र चेस केल्या होत्या, पण तो आज नाहीये आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी ताकद थोडीशी कमी पडलेली आहे श्री गणेश बरोडी, कारण तो एक षटक सुद्धा हाताळू शकत होता पण आज तो अनुपस्थित आहे संघामध्ये. देखिए एक खिलाड़ी के नहीं होने के कारण आपको कितना दबाव में खेलना पड़ता है. धीरज अपने गेंदबाजी मार्ग पर. इस बार और राउंड दिलेक देखिए यहां पर आउट हो चुके हैं, क्लीन बोल्ड हो चुके हैं. राजा की पारी समेटती हुई, और राजा की अगर विकेट इससे पहले आती थी तो इतने रन नहीं बनते थे, लेकिन हाईएस्ट पार्टनरशिप भी हो चुकी है इस पूरी टूर्नामेंट की. इन दोनों के बीच जबरदस्त साझेदारी रही और क्रिकेट साझेदारियों का खेल है और राजा ने तो अपना काम किया है, बिल्कुल बाजा बजा के चले गए हैं. नाही काही वेळा अगोदर धावांची ढगफुटी मैदानाच्या आतमध्ये सुरू होती आणि ते आपण याची देही याची डोळा पाहिली सुद्धा, आणि त्यानंतर धीरजचं या शेवटच्या षटकामध्ये कमबॅक मिळवून देणं ते गरजेचं आहे, कारण अटॅकिंग बॅटरला बाद करण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकला का नाही, कारण त्या फलंदाजाने मात्र पूर्ण कामगिरी पूर्ण केली होती. जेवढ्या धावा 4 षटकामध्ये बनवायच्या होत्या त्या 3 षटकांमध्येच बनवल्या आणि आतापर्यंत एक चांगली मजल मारलेली आहे ऐवजी निंबवली संघाने. 65 धावा आणि आतापर्यंत बॉल फेकून झालं ती या डावातले एकूण 22. बिल्कुल बरोड़ी टीम के सामने इतनी टोटल मजबूत स्थिति में है टीम. शुभम आ चुके हैं. इस बार आड़े बल्ले से खेल दिया है बिल्कुल गैप में से और फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से गेंद दंदनाती हुई बाउंड्री. चौका लगाया है, चौके की मदद से यहां पर रन संख्या कूदी लगाती हुई 69 पर जाकर पहुंच चुका है स्कोर. म्हणजे जिकडनं राजाने स्टॉप घेतला होता तिकडनं शुभमने स्टार्ट घेतलंय असं आपण म्हणू शकतो. आलेला तो चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते 69 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. And Manish, it is a big total on the board, 69. It's a big total, and especially against Barodi team. So this is really a great piece of batting from Raja, who was hitting the sixes, and he has done a great job for his team. Wonderful contribution, and that was a big partnership also in this whole tournament. This time wanted to hit but missed, and that ball straight to the wicket keeper's hand, and it's over, end of the over, and the target has given the target will be of 70 run. 70 रनों की बड़ी चुनौती यहाँ पर रखी है पहले बल्लेबाजी करते हुए आई वज्रेश्वरी निंबवली के टीम ने श्री गणेश बरोड़ी के सामने. तो लौट चलेंगे हम तो बिल्कुल विजेता टीम होगी अगले मैच की हकदार भावाले के सामने, वो खेलेंगे. तब तक हम लेते हैं ब्रेक और सुनते हैं डीजे की धुन. डीजे प्लीज. डिजिटल आपण संधी देऊयाच, पण आपण रमाकांत माळी यांच्या शुभेच्छा देतात ते म्हणजे सन्माननीय
सन्माननीय विकास अनंत भोईर यांच्या वतीनं त्या शुभेच्छा स्वीकारल्या जातात. रमाकांत माळी यांचा आज वाढदिवस आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण तो वाढदिवस साजरा केला. मित्रपरिवारांच्या साक्षीनं तो आपण वाढदिवस साजरा केलेला आहे. पुन्हा एकदा पाहुण्यांना विनंती असते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. जाऊया पुढच्या डावाच्या दिशेनं. आपण ऐकणार आहोत सुनील शेळके सरांचा आवाज. ओव्हर टू यू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीपजी बागुल, धन्यवाद मनीष पाटील सर. जे खापरोबा स्पोर्ट्स वेळे आयोजित सरपंच चषक वेळे भटाळे 2020-23 हे दिमागदार पर्व आपल्याला खरं तर पाहायला मिळतं. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक त्रिगुणात्मक तिसरा आणि तिसऱ्या दिवसातील ह्या दिमागदार लढती खरं तर आपल्या समोर इथे आतापर्यंत पेश झालेल्या पाहायला मिळतात. हा सामना दुसऱ्या फेरीतील अतिशय महत्त्वाचा सामना. एका बाजूने श्री गणेश बरोडी आणि दुसऱ्या बाजूला आपण आई बजरेश्वरी निंबवली या दोन संघांदरम्यान हा सामना एन्जॉय करत आहात. पहिलं सत्र संपलंय. 69 धावा धावपलकर 70 धावाचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं निर्धारित 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू आणि 70 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजय पाटीलच्या अनुपस्थित इथे गाठायचं आहे. ते म्हणजे श्री गणेश बरोडी या संघाला. या पहिल्या सत्राचा विचार केला तर हे संपूर्ण सत्र मला असं वाटतं एका फलंदाजाच्या अवतीभोवती फिरत असलेलं आपण पाहिलं आणि त्या फलंदाजाने सेंट्रल रोल अगदी प्रोटॅगनिस्ट रोल ज्याला आपण म्हणू शकतो मध्यवर्ती भूमिका इथे पार पाडली या संपूर्ण सत्रामध्ये आणि तो फलंदाज होता तो म्हणजे राजा, ज्याच्या बॅटमधून आपण एकूण धावा पाहिल्या मला असं वाटतं 60 आणि उर्वरित फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं फक्त आणि फक्त 9 धावांचं. 70 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल. सरत्या दुपारचं हे सत्र आहे आणि या मैदानाची ज्या पद्धतीने सजावट केली गेलेली आहे त्यावर अनेक रंगीबिरंगी खरं तर फ्लॅग्स आपल्याला पाहायला मिळतात आणि इंद्रधनुष्याचे जितके रंग असतात तितकी खरं तर रंगछटा आपण या संपूर्ण मैदानावर पाहू शकतो आणि हे फ्लॅग्स ज्या पद्धतीने इकडे खरं तर मूव्ह होत आहेत म्हणजे हवेचा जो जोर आहे वाऱ्याचा जोर आहे तो खूप जास्तीचा आहे आणि खरं तर त्या जोराचा फायदा मैदानाच्या आतमध्ये ते करून घ्यावा लागेल फलंदाजांना फलंदाजी करत असताना. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेली आहे. आशिष आणि त्याच्या साथीने मागच्या सामन्याचा सामनावीर विजय. राजा गोळवी ज्याने फार चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजीचा क्रम अगदी सुरुवातीला स्वतःच्या गोलंदाजीतून खरं तर त्याने इथे सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक. गेम इज ऑन. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता. इनर एज लागली मागच्या बाजूने जातो. डायरेक्ट हिट आली जरूर. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र तटस्थ आहेत याचाच अर्थ ही पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी जीव भांड्यात गुंतला होता इथे या फलंदाजाचा आणि जीव मुठीमध्ये पकडून खरं तर फलंदाज धावले होते. जितकं त्राण त्याच्या शरीरामध्ये शिल्लक होतं ते सर्व त्राण वापरलं आणि पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. सुरुवात झाली चांगली दोन्ही संघांसाठी कारण पहिल्या चेंडूवर एक धाव आलेली आहे आणि पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने इथे खरं तर हाताळलाय राजा गोळवी या गोलंदाजाने. स्ट्रायकिंग एंड आता चेंज होईल. विजय स्ट्रायकिंग एंडला असतील. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्यावेळेस संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता त्या संघाला खरं तर तिथून बाहेर काढलं होतं विजयाने. त्याचे प्रयत्न फार चांगले राहिले होते आणि विजयाचा आस्वाद खरं तर श्री गणेश बरोडी संघाला त्याच्या माध्यमातून चाखायला मिळाला होता. पाहायचे त्या विजयकडून इथेही फार मोठ्या अपेक्षा असतील.
हा चेंडू फुलर लेनचा चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं जातं जरूर. बऱ्याचदा फलंदाज ज्यावेळेस चेंडू खरं तर मिस करतात त्यानंतर बऱ्याचदा पंचांकडे ते स्टेअर करत असतात. त्यांना असं वाटत असतं की यानंतर पंचांनी हा चेंडू वाईट घोषित करा, परंतु पंचांकडे खरं तर काही कंडिशन्स असतात. ट्रॅम लाईनच्या पलीकडे गेला तरच पंच चेंडूला वाईट घोषित करत असतात. यॉर्कर चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत, व्ही शेपमध्ये फटका एक्झिक्यूट केला होता आणि मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक खरं तर गेली चेंडू अडवला, फेकी झाली. इकडे फक्त आणि फक्त एक धावाली 2 धावा आतापर्यंत धावपलकावर. जिथे 70 धावा धावपलकावर जोडायच्या आहेत निर्धारित 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये, तिथे या पद्धतीची सुरुवात खरं तर अपेक्षित नाही आहे भरोडी संघाला. हा फटका किती चांगला आहे, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. डाऊन दी बॉल आले आणि अंतिमतः व्हॉट ए ग्रेट एफर्ट, वेल जस्ड अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन, गडी बाद. दोन धावा धावपलकावर असताना आशिष बाद झालेले आहेत. विजय मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. पायचे नवीन फलंदाज क्रमांक 3 साठी मार्गक्रमित होतील धीरज भोईर. 70 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये पूर्ण करणं तितकं सोपं राहिलेलं नाही आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे खरं तर अजय त्याचबरोबर विजयसारखे 2 फलंदाज अनुपस्थित आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इतर फलंदाजांना संधी जरूर मिळालेली आहे, परंतु त्या संधीचं खरं तर सोनं करता येईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या संपूर्ण आपण निश्चितच क्रीडानगरीमध्ये पाहिला तर चौफेर अशा पद्धतीची क्रीडानगरी आहे. कोणतेही बॅरियर्स या मैदानावर नाही आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण राजा गुळवीने आपल्याला खरं तर दाखवून दिलं पहिल्या सत्रामध्ये. त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी होईल का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. गोलंदाज राजा गुळवी. धीरजसाठी फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने धीरजने टर्न केले, पायचे क्षेत्ररक्षक डीप मधून अगदी चेंडूपर्यंत सरसावले, खूप वेगाने चेंडूपर्यंत आले होते. त्यानंतर तितक्या सफाईने चेंडू अडवला, फेकी केली. 1 धाव इकडे सुद्धा उपस्थित होती. 3 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक राजाच्या माध्यमातून हाताळलं जातं. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या वर्तुळाच्या बाहेर, एक आहे डीप मिड विकेट आणि दुसरा आहे लॉंग ऑन. फुलटॉस आहे, फक्त आणि फक्त सन्मान देण्यासाठी भाग पाडलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक होते, अंतिमतः त्याने आवरलं. बॅकअप अवेलेबल नव्हतं आणि याचाच त्याने विचार केला. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आतापर्यंत गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. एखादी स्वेर फेकी येऊन एखादा चौकार वगैरे आला तर धावपलक नाहक पुढे जाऊ नये या खरं तर विचाराने क्षेत्ररक्षकाने फेकी केली नव्हती. 4 धावा आल्या. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये अतिशय शांततेने संपलेलं आहे. ज्या प्रतिकाराची गरज होती तो प्रतिसाद इथे या अगोदरच्या सत्राला देताना भरोडी संघ पाहायला मिळत नाही आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण एकतर पहिल्या सत्रामध्ये 69 धावा आल्या होत्या. 70 धावांचं ओझ कुठेतरी मानसिकतेवर परिणाम भरोडी संघाचा झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळ सुद्धा तितकाच संत, सावध आणि शांत आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या मानसिकतेतून कुठेतरी त्यांना बाहेर यावं लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये खरं तर इंद्रधनुष्याचे 7 रंग सुद्धा फिके पडतील. रंग बदलू खरं तर गिरगिट ज्याला आपण सरडा म्हणतो त्या सरड्यापेक्षाही कधी अधिक तीव्रतेने ड्रास्टिकली चेंज होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि हीच अपेक्षा मैदानाच्या आतमध्ये इथे जिवंत ठेवावी लागेल. पॉझिटिव्ह इंटेंट दाखवावं लागेल. सकारात्मक वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला. बॅकफुटवरून खरं तर फोर्स करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक उपस्थित. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा खरं तर प्रयत्नच केला नाही, झेल घेण्याचा असं आपण म्हणूया. ज्या पद्धतीने चेंडूकडे ते मार्गस्थ झाले होते. धावपलकावर पंचतारांकित 5 धावा आहेत, परंतु इथे आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 7 चेंडूंमध्ये एकाही चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडला नाही. अशा एकेरी दुहेरी धावांनी या सामन्याच्या निकालावर बागुलसर काहीही परिणाम होणार नाही. शुभम तयार. धीरजने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे तर केला आहे आणि चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळते. हिटिंग दी डेक ऑफ द कीज अशा पद्धतीने खरं तर एक कन्सेप्ट आहे क्रिकेटमध्ये. तिचा वापर करत असताना या गोलंदाजाने त्याच्या खांद्यामध्ये जितकी ताकद होती ती मैदानाच्या आतमध्ये इथे वापरली आणि चांगल्या पद्धतीने ती उसळी मिळावी. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या तर ते आहेत 5. लॉफ्ट केले, चेंडूला उचलले, उचलून मारलंय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अंतिमतः काय झाले तिथे बघायचं आहे. स्वर्गीय कमलाबाई पाटील स्मृती स्टँडच्या समोर इथे टिपलाय जेल आणि फलंदाज धीरज भोईर बाद.
क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट मिळवा जास्तीत जास्त विकेट. ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने. 5 धावा धावपलकर आहेत. विकेट तर इथे मिळाले. चौकार षटकारांसाठी एखादी क्लिप जर वाजवता आली तर ती सुद्धा वाजवा, त्यामुळे सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. 5 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. आशिष आणि त्याच्या साथीने धीरज बाद झाले. विजय मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रमांक 4 साठी नवीन फलंदाज मैदानाकडे मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकाल. अश्विन क्रमांक 4 साठी आलेले आहेत. शुभम हे क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये खरं तर आतापर्यंत हाताळत आहे. डिझिल यांच्या माध्यमातून पॅरी केनीज खरं तर चांगल्या पद्धतीने काम करतायत. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकवलं जातं. संगीतामध्ये फार मोठी जादू आहे आणि त्याच पद्धतीचं संगीत येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा आपण ऐकणार आहोत. गोलंदाज तयार शुभम. अश्विनसाठी त्याची जी उंची आहे, अगदी खांद्यावरून चेंडू निघून गेला असं म्हणायला हरकत नाही. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. अश्विनची उंची कमी आहे आणि हा जो गोलंदाज आहे, गोलंदाज उंच पुरा गोलंदाज आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं विकेटवर चेंडू पडल्यानंतर त्याला बाउन्स मिळतो आणि सरप्रायझिंग, रायझिंग आणि सरप्रायझिंग ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये आश्चर्याचा गोड धक्का देत असताना यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेल्या हॉरिझॉन्टल बॅट शॉट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विशेपमध्ये चेंडू लॉंग ऑन दिशेकडे सीमारेषेकडे मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षकाने आडून फेकला. 1 धाव इकडे आली. 6 धावा आतापर्यंत धावपलकर खरं तर आहे. ज्या प्रतिकाराची गरज होती तो प्रतिकार खरं तर आता फार कमी झालेला आहे आणि प्रत्येक फलंदाजाच्या प्रती जबाबदारी वाढलेली आहे. समोरच्या दिशेने खेळलेत आणि क्षेत्ररक्षक इथे सुद्धा डीपमध्ये उपस्थित. अंतिमतः काय चांगलं समायोजन क्षेत्ररक्षकाचं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी सीमारेषेच्या समोर 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये खरं तर अडवलं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि इथे वाजवी शब्द खरं तर आपण आता इथे वापरू शकतो, कारण धावपलकर फक्त धावा आहेत 7. 12 चेंडू आणि 7 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. यानंतरचं जर आपण इक्वेशन पाहिलं तर ते इक्वेशन खरं तर फार मोठं असेल, कारण यानंतर 12 चेंडू आणि 63 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. बघा, पहिल्या 2 षटकांमध्ये तितक्याशा धावा बनवता आला नाहीये, कारण ते दडपण हा शब्दाचा उल्लेख तुम्ही या अगोदर केला होता. दडपण तर आहेच, कारण एक हाय स्कोरिंग टोटलला चेस करताना तशी प्रभावी फलंदाजी देखील अपेक्षित होती, ती पाहायला मिळाली नाहीये. आणि त्यातल्या त्यात चांगल्या दर्जाची गोलंदाजी, पहिले 2 गोलंदाज जे इकॉनॉमिकल राहिलेले आहेत आणि त्यांनी मात्र त्यांची इकॉनॉमिलिटी सिद्ध करताना अजूनही अडवून ठेवलेला आहे आणि जवळपास विजयाची आशा संपुष्टात येते की काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलेला आहे. टीम श्री गणेश भरोडीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अश्विन मार्गस्थ झालेले आहेत. विष्णुदादा पाटील यांचे सुपुत्र आहेत. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने त्यांचा खेळ इथे राहणार आहे. 7 धावा धावपलकर. विजय दिल्ली आणि देहरादून इतका खरं तर दूर जरूर वाटतोय, परंतु क्रिकेट हे अनेकविध पद्धतीने खरं तर बदलतं क्रिकेट असतं. कोणत्या सिच्युएशनला काय रंग येईल हे सांगता येत नाही. फुलटॉस आहे. कर्म देतं, दैव देतं आणि कर्म नेतं. ज्या पद्धतीने फुलटॉस चेंडू तुम्हाला इथे प्रोड्यूस केला गेला होता, त्या फुलटॉस चेंडूचा कर्पूस समाचार घेणं गरजेचं होतं. ज्यावेळेस तुम्ही मनातून हारता त्यावेळेस खरं तर रणांगण फार दूर राहतं, त्याचाच प्रत्यय आला. आणि इतके साधे सोपे प्रश्न विचारून सुद्धा तुम्हाला जर उत्तर देता येत नसेल तर मग क्रिकेट खरं तर तुमच्यासाठी अतिशय आव्हानात्मक बनेल. आणि तीच परिस्थिती आहे. अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये हा डाव खरं तर पुढे मार्गक्रमित होतोय श्री गणेश भरोडीसाठी. समोरच्या दिशेने इथे सुद्धा मला असं वाटतं ओव्हर पिचिंग होतं. थोडी हफवाली सुद्धा कन्वर्ट करता आली असती तरी सुद्धा इथे चांगला कन्व्हिन्सिंग स्ट्रोक प्रोड्यूस करता आला नाही फलंदाजाला. आणि एका पाठोपाठ एक चेंडू त्याच परिणामाने सर तर निघून चाललाय. ज्या पद्धतीने माणसाच्या आयुष्यामधून दिवस निघून जातात तसं या खरं तर सामन्यामधून एक एक करत चेंडू निघून चाललेला आहे. आणि विजय तर आता दृष्टीच्या आड लपलाय असं म्हणायला हरकत नाही. बाउन्सर होता, त्याला समोरच्या दिशेने हॅमर करण्याचा प्रयत्न झाला आणि डीपमधून क्षेत्ररक्षक आले. चेंडू उचलून फेकी झाली. इथे सुद्धा 1 धाव आली. आतापर्यंत मला असं वाटतं 2च गोष्टींचा उथे उल्लेख या धावपलकर आहे. एक तर डॉट चेंडू, एक तर 1 धाव, आणि तिसरी गोष्ट जी आहे ती WK म्हणजे विकेट. ह्याच्या पलीकडे धावपलक रंगवता आलं नाही गुणलेखकाला. इथे बिगिट करायचे. गती परिवर्तन
जखमेवर इथे मीठ चोळलं गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू सुद्धा निर्धाव. सन्माननीय भगवान शांताराम पाटील साहेब आणि सन्माननीय शांताराम बाबल्या पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय जय काफुरबाद स्पोर्ट्सच्या वतीनं. 9 सिंगल 5 डॉट 2 गडी बाद. गोलंदाज तयार. इथे खरं तर आक्रमक पवित्रा दाखवण्याच्या पावित्र्यामध्ये फलंदाज आले, यावेळी चेंडू पडून खाली राहिला. म्हणजे ज्यावेळेस खरं तर परमेश्वराची तुमच्यावर कृपा होत असते त्यावेळेस तो छप्पर फाडके देतो असं म्हणतात, आणि ज्यावेळेस संकट येत असतात ती 10 दिशांनी येत असतात, याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलक फक्त आणि फक्त 10 पर्यंत जाऊन पोहोचलाय. नितीन, इथे हा फटका फसला आणि या पायचे धक्का बसला की नाही. इथे क्षेत्ररक्षकाने फलंदाजाची मदत केली, डायरेक्ट हिट आले. परिस्थिती आहे, क्रिकेट परिस्थितीजन्य खेळ आहे, याचा अगोदर बऱ्याचदा मी उल्लेख केला. ही परिस्थिती आहे, गोलंदाजाला माहीत आहे एखादा चौकार जरी आपण यातून प्रोड्यूस झाला तरी फार मोठं नुकसान खरं तर आपल्याला सहन करावं लागणार नाही. 3 षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये धावफलक 7 पर्यंत जाऊन पोहोचलं, तिसऱ्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 11 पर्यंत. फार मोठ्या फरकाने पराभव खरं तर इथे मान्य करावा लागतो की काय इथे श्री गणेश भरोडी संघाला. 4-3-4. मला असं वाटतं थोडासा मनीष पाटील सर अतिरिक्त विचार केला गेला दुसऱ्या फेरीचा, समोरच्या ऑपोजिशनचा आणि त्याचबरोबर भरोडी संघामध्ये अनुपस्थित असणाऱ्या अजय पाटीलचा. खूप चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी सर केला की अनुपस्थित खेळाडूंचा जास्तीत जास्त विचार केलाय की काय. पण म्हणतात ना की मी मन से हारा वो मैदान में हारा, आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं. एकही मोठा प्रॉमिसिंग स्ट्रोक जो लक्ष्याचा पाठलाग करताना पाहायला हवा होता तो मात्र पाहायला मिळाला नाहीये, कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची आहे. आणि मला तसं वाटते आता हा अभ्यास पुढच्या सामन्याचा करते आई वज्रेश्वरी निंबवली. अगदी बरोबर आहे. नो वन कॅन गिव्ह इज 100% अंडर प्रेशर असं म्हटलं जातं. पटके खेळताना सुद्धा प्रेसिजन आपण पाहिलं नव्हतं. बघा इथे टॅप शॉट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेला आहे. अंडर आर्म क्रिकेट स्टाईलने, कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. मला असं वाटतं ऑनसाईड रिजन क्लिअर करायची होती आणि चेंडू त्याच्या विरोधात जात असताना लॉंग ऑफकडे मार्गस्थ झाला. एक धाव इकडे आली. 12 धावा धावफलकावर आहेत आणि क्रमांक 4चं षटक निखिलच्या माध्यमातून हाताळलं जातं. यावेळेचा हा फटका जरी चांगला असेल तरी कावळा बसणे आणि फांदी तुटणे म्हणजे काय याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. एक फटका चांगला आला, तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित, झेलबादच्या रूपाने फलंदाज बाद. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आपलंच चालते. ड्रीम टू 12 धावा धावफलकावर आतापर्यंत आहे. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर विजय मैदानाच्या आतमध्ये खूप साऱ्या चेंडूंचा त्याने सामना केला. मला असं वाटतं 10 चेंडूंचा त्याने सामना केला व्यक्तिगत रीतीने आणि फक्त 5 धावा धावफलकावर जोडल्या. अलीकडचं क्रिकेट हे खरं तर व्हेरी क्विक क्रिकेट आहे किंवा अतिशय शीघ्र गतीचं क्रिकेट आहे असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो, परंतु इथे त्या प्रवाहाच्या विरोधात जाताना फलंदाजी झालेली पाहायला मिळाली आणि म्हणूनच त्याचा परिपाक म्हणून श्री गणेश भरोडी संघ अगदी पहिल्या षटकापासून या विजयापासून फार दूर राहिलेले आहेत. मला असं वाटतं शेवटचे 4 चेंडू शेष आहेत. शॉर्ट पिचिंग, यावेळेसचा फटका चांगला आहे तरी सुद्धा क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न बघा. म्हणजे वेळ ज्यावेळेस तुमच्या बाजूने असते त्यावेळेस तुम्ही मुठीमध्ये आपल्या माती जरी घेतली तरी त्याचे माणिक मोती होत असतात. तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, अगदी क्षेत्ररक्षकाच्या रीच पासून चेंडू दूर होता. चेंडू पडल्यानंतर त्यात डायव्हर्ट सुद्धा झाला होता तरी सुद्धा क्षेत्ररक्षण झालं, म्हणजे वेळ तुमच्या बाजूने आहे. 13 धावा धावफलकावर. स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा प्ले अँड मिस. मैदानाच्या आतमध्ये चेंडूपैचं कोऑर्डिनेशन नाही आहे. 13 धावा धावफलकावर. 7 चेंडू आतापर्यंत या इनिंगमध्ये खरं तर डॉट खेळले गेलेले आहेत. उर्वरितचे 3 विकेट सुद्धा आलेले आहेत. चार्ज केलंय, इथे सुद्धा फटका फसलाय. पायचे पंच खरं तर हा झेल घेण्याच्या कुठेतरी मानसिकतेत होते असं वाटलं आपल्याला. क्रिकेटमध्ये खरं तर ज्यावेळेस चुरस कमी होत असते आणि तुम्हाला असं म्हणतात क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं, परंतु बागुल सर मैदानाच्या आतमध्ये जी रिअलिस्टिक सिच्युएशन असते त्यावरून आपण ॲसेस करू शकतो की हा सामना कोणत्या बाजूने चाललेला आहे आणि त्याच सगळ्या गोष्टी ॲसेस करत असताना पंचाने खरं तर तो तिकडे प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही. यस मनीषजी. विकेट जिंकण्याचं सिक्रेट मिळवा जास्तीत जास्त विकेट. ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने. धन्यवाद. फार चांगलं खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड इथे वापरलं गेलं आमच्या संगीत संयोजकाच्या माध्यमातून. धावफलक 13 वर स्थिर आहे.
मला असं वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू, 17तील शेवटचा चेंडू. एखादा मोठा फटका धावपलकावर जोडता येईल का, परंतु नाही आहे. आणि इथे सुद्धा एक धाव आली. मला असं वाटतं क्रिकेटमध्ये हा सुद्धा एक दुर्मिळ योग आहे ज्यामध्ये संपूर्ण सत्र संपलं आणि संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा एकही चौकार आला नाही. आणि तो सुद्धा श्री गणेश बरोडी संघाच्या वतीने एकही डबल धाव आली नाही, एकही चौकार आला नाही, एकही तिकडी आली नाही, एकही षटकार आला नाही. 3 गोष्टी